नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये मग 26 जुलैला ते एक मोर्चा काढणार आहेत या बाबतीमध्ये त्यांनी सगळी माहिती दिली. पण ही देत असताना राज ठाकरेंनी एक व्हिडिओ पत्रकारांना दाखवला. ते म्हणले मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. अर्थात राज ठाकरे असंही म्हणाले की तुम्हाला ही पत्रकार परिषद संपल्यानंतर तो मी पोलीस आयुक्तांना सुद्धा पाठवणार आहे की राज्यामध्ये चाललं आहे काय आणि गृह खात्याकडून याच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. तो व्हिडिओच्या संदर्भात जो त्यांनी उल्लेख केलेला आहे तो व्हिडिओ आधी मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण बोलूया. तो व्हिडिओ बघा. समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं हाँ नहीं फिर गया क्या जिंदगी गया। 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं हाँ नहीं फिर गया क्या जिंदगी गया। 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं हाँ नहीं फिर गया क्या जिंदगी गया। बघितलात व्हिडिओ. म्हणजे एक पोलीस व्हॅनमधनं काय 4-5 मुलांना घेऊन जातो आहे. त्यांना पकडला असेल निदर्शनं करताना आंदोलन करताना आणि त्या मुलांना तो घेऊन जातो आहे. तो घेऊन जात असताना मुलांना तो असं म्हणतो आहे पोलीस की तुम्ही जर का परत मला रस्त्यावर या दिसलात तर तुमच्या खिशामध्ये 50-50 ग्रॅमची पावडर टाकीन मी. म्हणजे काय? कुठली पावडर? ड्रग्सची. मग जर ड्रग्सची पावडर हा पोलीस टाकणार असेल तर या पोलिसाकडे ड्रग्ज आली कुठनं हा प्रश्न आपल्या मनामध्ये येणार. आणि राज ठाकरेंनी तोच प्रश्न विचारला आहे की मग पोलिसाकडे ड्रग आली कुठनं. एक लक्षात घ्या, म्हणजे पोलीस कशा पद्धतीने सामान्य माणसावर जर एखादा गुन्हा दाखल करायचा असेल किंवा त्याच्यावर काही दबाव टाकायचा असेल तर कशा पद्धतीने ते वापर करू शकतात हेच या व्हिडिओमधनं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून राज ठाकरे म्हणले की जर अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांवर दबाव टाकून आणि त्यांच्या खिशामध्ये पावडरी टाकण्याचं त्यांना तुम्ही धमकी देताय मग या पावडरी तुमच्याकडनं आल्या कुठनं. हाच प्रश्न खरं तर मुख्यमंत्र्यांना पण सांगितला पाहिजे, विचारला पाहिजे की गृह खातं तुमच्याकडे आहे देवेंद्र फडणवीस साहेब. तेव्हा या गृह खात्यातले जे पोलीस आहेत जे तुमच्या अखत्यारीमध्ये येतात हे पोलीस जर का सामान्य विद्यार्थ्यांशी सामान्य माणसांशी अशाच पद्धतीनं जर का काहीतरी खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर मग या राज्यामध्ये सामान्य माणसांनी जगायचं कसं असा देखील प्रश्न निर्माण होतो. आता मी हा व्हिडिओ करत असताना अगदी करायला येत असताना मला जी माहिती मिळाली की गृह खात्याने यावर दखल घेत तो जो कोण पोलीस आहे त्याला काय बडतर्फ केलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे अशा पद्धतीचं आत्ता आपल्याला कळतं आहे. जर असं खरंच झालं असेल तरी खरंच चांगली गोष्ट आहे आणि राज ठाकरेंनाही खरं तर त्यांचेही आभार मानले पाहिजेत की एक अशा पद्धतीचा व्हिडिओ समोर आणून तुम्ही गृह खात्याला देखील जाग आणलेली आहे. तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.